आम आदमी पक्षातर्फे खेड उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन खेड. खेड येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोजणी संदर्भातील नोटिसा शेतकऱ्यांना वेळेत पाठवल्या जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी आम आदमी पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी हातात फलक घेऊन कार्यालयासमोर आंदोलन केले. मोजणीच्या नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात याव्यात, तसेच अशा प्रकारच्या त्रुटींना आळा घालावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनानंतर उपाधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मोजणीच्या नोटिसा वेळेत पाठवण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आल्याचे सांगितले. तसेच यापुढे अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. महादेव गायकवाड, आम आदमी पार्टी खेड तालुका अध्यक्ष, भूमी अभिलेख कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी आंदोलनासाठी उभा आहे. आंदोलनाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जी मोजणी होते, मोजणीसाठी जे सरकारी अधिकारी ठेवले आहेत ते अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे आणि अनेक शेतकऱ्यांची लूट करत आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे शेतकरी आहेत, त्यांच्या तक्रारीवरून मी ते आंदोलन करीत आहेत. शंकर रोकडे त्यांची 15 दिवसापूर्वी मोजणी होती. मोजणीचा विषय साहेबांकडे दिला, त्यांनी पैसे भरले, शेतकऱ्यांनी सगळं झालं. परंतु पैसे भरून सुद्धा जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या हाताखाली प्रायव्हेट माणसं ठेवल्यात. प्रायव्हेट माणसाने म्हणले तुम्ही नोटीस पाठवा शेतकऱ्याला. मुळात हे काम शेतकऱ्याचं नाहीये. एकाही शेतकऱ्यांनी स्वतः नोटीस पाठवू नका, या सरकारी अधिकाऱ्यांचं ते काम आहे. यांनी ते काम न डावलता 135 ची नोटीस न देता हा एक गुन्हा केला आहे. हा यांच्यावरती, ती अधिकाऱ्यावरती धनंजय ठाणेकर अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई हो, यासाठी मी आंदोलन करीत आहोत. असा विषय असून शेतकरी आमची मागणी अशी आहे की जे इथं धनंजय ठाणेकर अधिकारी आहे त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांकडे म्हणतात तुम्हाला पैसे भरावे लागतील, तुमची मोजणी रद्द झाली. परंतु ही चुकी शेतकऱ्याची नसून अधिकाऱ्याची आहे. अधिकाऱ्यांनी नोटीस जर दिली असती लगतच्या सगळ्या धारकांना, तर ह्या शेतकऱ्या वेळ आली नसती. गरीब अशिक्षित शेतकरी त्यांना कळत नाही, त्यांची फसवणूक चालली. रडून रडून त्यांना मोजणीच्या दारात इथं चालता येत नाही, बसता येत नाही. असे वृद्ध व्यक्ती आहे. बाबांचा पण विषय बघा आता, वृद्ध व्यक्तींना रडून रडून हे लोक फोन पण नाही उचलत. एक प्रकारे खूप मोठा अन्याय होतोय. आपल्याला या ठिकाणी चांगले अधिकारी पाहिजे, भ्रष्टाचारी अधिकारी नको. जे कोणी असे करत असतील त्यांच्यावरती कारवाई हो, त्यांच्यावरती निलंबित करावं, म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे. आणि पुढच्या आंदोलनात यांनी जर कारवाई नाही केली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती असाच फलक घेऊन बसणार आहे. शांततेत आहे का? तुम्हाला काय करणार आहे तिथं? उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आम आदमी पक्षातर्फे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनावर इकडे कोणती पूर्वकल्पना दिलेली नव्हती. त्यांचा एक तक्रारी अर्ज प्राप्त झालेला आहे. त्याबाबत संबंधित सर्वेअर ठाणेकर यांच्याकडनं खुलासा मागणी केलेला आहे. तक्रारदार यांचं म्हणणं आहे की आम्हाला नोटीस प्राप्त दिलेली नाही किंवा आम्हाला नोटीस देण्यासाठी सांगितलेलं आहे. तर सर्वेअरकडनं आपण खुलासा घेऊन प्रकरणी आवश्यक त्या कार्यवाही करू आणि ज्या नोटीस आहेत मोजणीच्या त्या रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची सर्वेअर याला आपण आदेश केलेला आहे. तरी आंदोलनाचा मार्ग न वापरता जर त्यांनी चर्चा केली असती तर आपण त्याच्यामध्ये निश्चितच मार्ग काढला असता. तरी आपण याच्या पुढे सर्वेअरला पण तशी समज देऊ की अशी वेळ येऊ नये म्हणून. थँक्यू.